विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर लांडे SD, सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग, महात्मा फुले कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पनवेल, जिल्हा रायगड। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तृतीय वर्ष कला पेपर क्रमांक 8 आधुनिक मराठी साहित्य हा जो आपला पेपर आहे त्या पेपरच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जवळजवळ आपले एकूण 6 पेपर आहेत आणि त्या 6 पेपरमध्ये क्रमांक 8 चा जो पेपर आहे तो पेपर आधुनिक मराठी साहित्य या पेपरच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। त्यामधील पहिला जो घटक आहे तो घटक 1 क्रमांक 1 आधुनिकता व आधुनिकतावाद या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत। त्यामध्ये आधुनिक म्हणजे काय याची आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्य जे आहे ते मराठी साहित्याचा कालखंडानुसार त्याची विभागणी केली गेलेली आहे। जसा जसा काळ बदलत गेला त्या बदलत्या काळानुसार जे काही साहित्य निर्मिती झाली ती साहित्य निर्मिती त्या कालखंडामध्ये आपण काय केलेली आहे, त्याला मर्यादित केलेली आहे किंवा त्या कालखंडामध्ये त्या साहित्याची वर्गवारी आपण करण्यात आलेली आहे। अगदी जे सुरुवातीला साहित्य निर्मिती झाली त्याला आपण प्राचीन कालखंड म्हणतो। त्यानंतर झालेल्या साहित्य निर्मितीचा जो कालखंड आहे त्या कालखंडाला आपण मध्ययुगीन कालखंड म्हणतो। त्यानंतरचा जो कालखंड आहे तो कालखंड अर्वाचीन कालखंड त्याला म्हणून ओळखतो आणि त्यानंतरचा अगदी अलीकडचा जो कालखंड आहे त्या अलीकडच्या कालखंडाला आपण सर्वसाधारणपणे आधुनिक कालखंड म्हणून ओळखतो। आणि या आधुनिक कालखंडामध्ये जी काही साहित्य निर्मिती झाली त्या साहित्य निर्मितीच्या विषयीचा आपला जो हा पेपर क्रमांक 8 आहे। खरं म्हणजे आधुनिक म्हणजे बदलत्या काळानुसार आपल्यामध्ये बदल जे झाले किंवा बदलत्या काळानुसार जे काही प्रश्न असतील, समस्या असतील किंवा बदलत्या त्या काळामध्ये येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचं प्रतिबिंब कशामध्ये येत असतं, साहित्यामध्ये येत असतं किंवा साहित्याचे जे विविध प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये त्या कालखंडाचं प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब हे साहित्यात येत असतं। साहित्य हा समाजाचा काय असतो की आरसा असतो। जे काही समाजामध्ये घडतंय, जे समाजामध्ये जे काही परिवर्तन येते, समाजामधील असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे विविध क्षेत्रातील जे काही बदल आहेत, परिवर्तने आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, अशा अनंत गोष्टी या साहित्यामध्ये काय केलेल्या आहेत, सामावलेल्या आहेत। त्या दृष्टीने आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आपण आधुनिक म्हणजे काय तर आदर्श समाज रचनेच्या दिशेने एखाद्या समाजाची वाटचाल म्हणजे आधुनिक होय। म्हणजे आदर्श समाज रचनेच्या दिशेने एखाद्या समाजाची वाटचाल म्हणजे आपण आधुनिक झालो म्हणजे काय तर आपण आपल्याकडं भौतिक दृष्ट्या श्रीमंत होणे, मग गाडी असणे, बंगला असणे, शेती असणे, सगळी सुखसोयी असणे किंवा माणसासाठी जी काही माणसाच्या दिनतीला जी काही सुख आहेत, जी काही भौतिक साधनं आहेत की त्या साधनांमुळे माणसाचं आजचं जीवन काय झालेलं आहे, सुखर झालेलं आहे। अशा भौतिक श्रीमंती म्हणजे आधुनिक नव्हे तर आदर्श समाज रचनेच्या दिशेने एखाद्या समाजाची वाटचाल म्हणजे आधुनिक होय। तर भौतिक दृष्ट्या संपन्न झाला म्हणजे आधुनिक झाला असं नव्हे की जास्तीत जास्त भौतिक साधनं जी व्यक्ती वापरतोय असे साधनं वापरणारा व्यक्ती म्हणजे तो आधुनिक झाला
असं आपल्या दृष्टीनं वाटतं, परंतु तो भौतिकदृष्ट्या मराठी साहित्यामध्ये भौतिकदृष्ट्या आधुनिक होणे अपेक्षित नाही, तर माणसाच्या आदर्श समाज हे एक माणसाचे काय आहे, मानवाचे स्वप्न आहे. स्वातंत्र्यानंतर समाज म्हणून आधुनिकतेकडे वाटचाल आणि समाजासाठी जे निकष तयार होतात त्याला मूल्य असं म्हटलं जातात. म्हणजे माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये माणूस म्हणून जगत असताना आपण एक आदर्श समाज कसा घडेल, तर ते आदर्श समाज घडण्याआधी आदर्श माणूस, आदर्श कुटुंब आणि त्यामधून अशा अनेक आदर्श कुटुंबांमधून एक आदर्श समाज कसा निर्माण होईल याच्यासाठी आवश्यकता असते, ती मानवी मूल्यांची आवश्यकता असते. आणि अशी मानवी मूल्य म्हणजे मानवामध्ये निसर्गातच काही वाईट जीवनमूल्य असतात आणि निसर्गातच काही चांगली असतात. जी व्यक्ती चांगल्या मूल्यांचं अंगीकरण करते ती एक आदर्श व्यक्ती निर्माण होते आणि जी व्यक्ती वाईट मूल्यांचा स्वीकार करते त्या व्यक्ती वाईट मार्गाला जातात किंवा त्या व्यक्ती एका वेगळ्या दिशेने जात असतात. या ठिकाणी अपेक्षित एवढंच आहे की आदर्श जीवनमूल्य अंगीकारल्यानंतर एक आदर्श माणूस निर्माण होतो आणि आदर्श माणसामधून आदर्श समाज निर्माण होतो. समाजासाठी जे निकष तयार होतात ते निकष म्हणजे काय असतात, मानवी मूल्ये असतात. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आदर्श भारताची, आदर्श समाजाची स्वप्न पाहिली आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केले, जी काही स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही लोकशाही मूल्ये आहेत ती लोकशाही मूल्ये रूढवण्याचा प्रयत्न केला. गेल्या 50 वर्षात झालेली प्रगती जी आहे ती त्या प्रगतीच्या पाठीमागे खरं म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान विसरता येणार नाही. त्यांनी खऱ्या अर्थाने जे कॉम्प्युटर आहे, जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानामुळे झालेले बदल असतील, अपेक्षित अंतर्मनातील बदल म्हणजे तंत्रज्ञानामुळे झालेले बदल आणि अपेक्षित अंतर्मनातील बदल या दोन गोष्टी आधुनिक समाजासाठी आवश्यक आहेत. केवळ बाह्य अंगाने बदलणे म्हणजे आधुनिक झालो असं नव्हे, तर अंतर्मनाने बदलणे आणि मानवी जीवनासाठी, मानवी कल्याणासाठी जी काही जीवनमूल्ये, आदर्श जीवनमूल्ये आहेत ती जीवनमूल्ये अंगीकारणे आणि समाजाची तशी घडून आणणे किंवा समाजामध्ये तशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे, या प्रक्रियेला खरं म्हणजे आधुनिक झालो याचा अर्थ अपेक्षित अंतर्मनातील बदल या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आपली जीवनमूल्ये कोणती, जास्तीत जास्त काम यंत्राकडून करून घेणे म्हणजे आधुनिक झालो का, तर या ठिकाणी हे अपेक्षित नाही. तर आपली जी जीवनमूल्ये आहेत ती जीवनमूल्ये अंगीकारून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क ही जी काय जीवनमूल्ये आहेत ही जीवनमूल्ये काय आहेत, महत्त्वाची जीवनमूल्ये आहेत. आपण आधुनिक झालो या प्रश्नाचे उत्तर काय, उदाहरणार्थ एखादा न्याय हा उद्या चुकीचा ठरू शकतो. म्हणजे आधुनिक काळामध्ये किंवा एखादा प्राचीन काळामध्ये एखादा झालेला न्याय असेल आणि तो आजच्या काळामध्ये आपल्याला काय वाटतो की चुकीचा वाटतो, पण तो त्या काळाला अनुसरून तो न्याय झालेला असतो, त्या परिस्थितीला अनुसरून तो न्याय झालेला असतो आणि त्याच्यामुळे आपण आधुनिक झालो या गोष्टी लक्षात घेत असताना आपल्याला या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. माणूस आणि पशु पक्षी यातील फरक आपल्याला समजून घेता आला पाहिजे. समाजासाठीची मानवी मूल्ये काही शाश्वत असतात तर काही स्थळानुसार ती बदलत असतात. उदाहरणार्थ सत्य, अहिंसा, स्वातंत्र्य, बंधुता, समता किंवा न्याय या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत, लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या गोष्टी लक्षात घेऊन आपण तशा प्रकारचं आदर्शवत जीवन जगलो पाहिजे. तशा प्रकारच्या आदर्शवत जीवनाची रचना आपण साहित्य असेल, लेखन असेल किंवा जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये आपण ती काय केली पाहिजे, ही
मानवी मूल्ये रुजवली पाहिजेत आणि रुजवून एक आदर्श समाज आपण काय केला पाहिजे, घडवला तर आपण आधुनिक झालो असं आपल्याला सर्वसाधारणपणे काय करता येईल की या ठिकाणी समजून घेता येईल. या ठिकाणी आधुनिक म्हणजे काय किंवा आधुनिकतावाद आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेतलेला आहे. धन्यवाद.